आम्ही प्रचार करत असून नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. अनेक उमेदवार उभे आहेत. 45 उमेदवार असूनही चांगला प्रतिसाद आहे आणि लोकांना सांगत आहे की मी 10 वर्षांपासून या शहराचा प्रतिनिधी आहे. आमदार होतो आणि खासदार होतो. अनेक लोकांनी भाषण ऐकलेलं आहे आणि लोकसभेत मी जे प्रश्न उपस्थित केले हे लोकांनी बघितलं. देशामध्ये 543 खासदार आहेत. त्यामध्ये जास्त प्रश्न कोणी विचारले असतील तर ते या जिल्ह्याचा प्रतिनिधी म्हणून मीच विचारले. सध्या मतदारांना मी सांगत आहे की माझ्यापेक्षा जास्त कोणी शिक्षित असेल तर त्यांना मतदान करा, परंतु जाती धर्माच्या नावावर मतदान करू नका, कारण हे केल्यामुळे आपण फार मागे राहिलो. निवडणुकीमध्ये आपण आपल्या नेत्यांना पाण्याच्या बाबतीत विचारलं असतं तर ही समस्या लवकर सुटली असती, परंतु निवडणूक आली की जाती धर्मामध्ये ती निर्माण करायची आणि हे सर्व निवडणुकीच्या तोंडावर येत असतं. त्यामुळे याचा नागरिक अशा अफवांना बळी पडणार नाही. फार प्रचार झालेला आहे. मी आज सिडको भागात फिरत असून मला चांगले प्रतिसाद मिळतोय. जिल्ह्यामध्ये काम करण्यासाठी भरपूर काम आहे, त्यामुळे एक मोठी संधी आहे. आम्ही इंडिया आघाडीसोबत जाणार होतो, परंतु आम्हाला कोणीही घ्यायला तयार नाही. आमचं नेतृत्व त्यांना नको म्हणून आम्ही एकटे चाललो. प्रणिती शिंदे माझ्यासोबत आमदार होते आणि मी सोलापूरमधून निवडणूक लढवत होतो, परंतु तिथे जे कॅल्क्युलेशन होतं ते बसत नाही म्हणून आम्ही निर्णय घेतला की आम्ही तिथे निवडणूक लढवणार नाही. राज्यामध्ये आम्ही 3 ठिकाणी उमेदवार उभे केले होते. पुण्यात, धाराशिव आणि अहमदनगरमध्ये उभे केले. सर्व राजनैतिक पक्षांना अधिकार आहे. काय काय षडयंत्र त्यांना रचायचं आहे. माझ्या विरोधात एक षडयंत्र होतं, मला कसं पाडायचं हे त्यांचं कॅन्डिडेट आहे. त्यांनी खेळली. मला जास्त काही टेन्शन नसतं, कारण की मी 5 वर्ष काम केलं. लोकांना वाटलं मी चांगलं काम करतो तर मला मतदान करतील आणि 2च पर्याय आहेत, जिंकणार किंवा पराभव. हाच पर्याय आहे. लोकांकडे जाणार, सांगणार, भेटणार मी काय काय कामं केलं आहेत आणि लोकांना एक गोष्ट सांगतो. मोठमोठे भाषणं देतात तसं मी नाही करणार. मी एक पुस्तक तयार करतो आहे, मागील 5 वर्षात काय कामं केलेत आणि ते पुस्तक वाचायला देणार आहे. जर पटलं तर ठेवा, नाहीतर फाडून टाका, असं यावेळी खासदार इथे जमील म्हणाले. असं होतं की आपण इंडिया आघाडीसोबत जावं. मला जायचं होतं साहेब, पण कोणी आम्हाला घ्यायला तयार नाही होतं. कारण काय आहे की त्यांना नेतृत्व नाही पाहिजे. आमचं नेतृत्व नाही पाहिजे. पण ठीक आहे, एकला चलो रे, बघू काय होणार आहे. सोलापुरात आपण उमेदवार देणार होता, पण आपण वापस घेतलेला आहे. कसं बघता आपण इकडं? काय आहे की प्रणिती शिंदे माझ्यासोबत आमदार होती आणि मी सोलापूरमध्ये निवडणूक लढणार होतो. पण तिथे जे कॅल्क्युलेशन्स होते ते कॅल्क्युलेशन्स बसत नाही होते, म्हणून आम्ही निर्णय घेतला की आम्ही तिथे निवडणूक नाही लढणार. राज्यात किती ठिकाणी आपण उमेदवार उभे केलेले? आतापर्यंत आम्ही 3 ठिकाणी उमेदवार उभे केलेले आहे. एक तर पुण्याला, एक तर उस्मानाबादला आणि परवा अहमदनगरमध्ये आम्ही आमचा कॅन्डिडेट उभे केलेला आहे. आपण प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा दिला होता. तिकडली निवडणूक संपोस्तोवर त्यांनी इथल्या उमेदवाराला ABB फॉर्म दिला नव्हता. आपण याकडे कसं बघता? काय आहे की त्याच्या बाबतीत मी सविस्तर बोललेलं आहे की सर्व राजनैतिक पक्षांना अधिकार आहे की काय काय षडयंत्र त्यांना रचायचं आहे. ते माझ्या विरोधात एक षडयंत्र होता की मला कशा पाळायचं आहे, म्हणून हे सगळं ते जे की त्यांचे कॅन्डिडेट आहे त्यांनी ते खेळली होती. पण तरीही मला काही जास्त टेन्शन नसतं इलेक्शनच्या वेळी, कारण मी 5 वर्ष काम केलेले आहे. लोकांना पटलं की नाही माणूस चांगला आहे, काम करतो, तर ते मला मतदान करतील. आणि 2च पर्याय आहे, आपण जिंकणार किंवा आपण पराभव होणार. आणि त्याच्यापेक्षा तिसरा काही पर्याय नाही आहे. लोकांकडे जाणार, भेटणार, सांगणार की मी काय काय काम केलेलं आहे. आणि मी लोकांना एक गोष्ट सांगतो की निवडणुकीच्या वेळी अनेक लोक मोठं हे देतं की मी हे केलेलं आहे, ते केलेलं आहे. मी एक पुस्तक तयार करत आहे की मागच्या 5 वर्षामध्ये मी काय काय काम केलेले आहे. फोटोग्राफ सहित मी सगळं दाखवणार आहे. MIMचा खासदार असूनसुद्धा की ते आपल्या मंदिरासाठी योगदान देणार आहे का? तर अनेक मंदिरासाठीही मी खासदार निधीतून पैसे दिलेले आहे. पण लोकांना हे माहीत नाही आहे. लोक एका दृष्टीने आपल्याला बघतं की अरे हे विशेष जातीचा आहे, तर त्यांनी आपल्याच एरियामध्ये काम केलेलं आहे. मी काम करताना कुठल्याही
जाती धर्माचा विचार करत नाही. जे लोक माझ्याकडे आलेले आहे मी त्यांचा खासदार आहे, मी सगळ्यांचा खासदार आहे. मी जाती विशेष किंवा कोणत्या एका पक्षाचा खासदार नाही. निवडणुकीच्या वेळी तुम्ही एका पक्षातून उभे राहतो, पण निवडणूक संपल्यानंतर तुम्ही सगळ्यांचे खासदार असतात आणि त्याप्रमाणे मी काम केलेलं आहे. ते पुस्तक मी आता रिलीज करणार आहे, एक एक घरापर्यंत मी पोहोचवणार आहे. ते पुस्तक वाचा, तुम्हाला पटलं तर ते ठेवा, नाही तर ते पुस्तक फाडून टाका आणि दुसऱ्या कॅन्डिडेटला तुम्ही मतदान करा, पण फक्त जाती धर्माच्या नावावर तुम्ही मतदान करू नये. धन्यवाद.